तुळ राशी 21 डिसेंबर नंतर तुम्हाला सर्वात मोठी खुशखबर मिळणार आहे. हे ऐकून तुमच्या डोळ्यातून अश्रू नक्कीच येतील. तुळ राशीच्या आयुष्यात एक असा टप्पा येतो जिथे बाहेरून सगळं ठीक दिसतं, पण आतून मन रोज तुटत असतं. तुम्ही कोणालाच काही सांगत नाही, तक्रार करत नाही, फक्त स्वतःला समजावत राहता. थोडा वेळ आहे, सगळं ठीक होईल. पण सत्य हे आहे की तुळ राशीच्या लोकांनी गेल्या काही काळात फक्त संघर्ष नाही तर मौनात सहन केलेल्या वेदना अनुभवल्या आहे. तुमचं दुःख लोकांना दिसलं नाही कारण तुम्ही हसत राहिलात, पण नियतीने सगळं पाहिलं आहे. आणि म्हणूनच 21 डिसेंबर नंतर तुळ राशीच्या आयुष्यात असा क्षण येणार आहे जो तुम्ही कधीच विसरू शकणार नाही. हा क्षण गाजावाजा करून येणार नाही, कोणतीही घोषणा नसेल, पण जेव्हा तो येईल तेव्हा तुमच्या मनात एकच विचार येईल, देवाने शेवटी ऐकलं. ही भविष्यवाणी घाबरवण्यासाठी नाही, आशा दाखवण्यासाठी नाही, तर तयार करण्यासाठी आहे. कारण जे ऐकायला मिळणार आहे ते फक्त खुशखबर नसेल, ते तुमच्या आयुष्याचा नवीन अध्याय असेल. तुळ राशी 21 डिसेंबर नंतर ग्रहांची स्थिती काय सांगते तर 21 डिसेंबर हा तुळ राशीसाठी फक्त तारीख नाही, तो नियतीचा वळण बिंदू आहे. या तारखेनंतर शुक्र ग्रह अधिक प्रभावी होतो आणि शनीचा दीर्घकाळ चाललेला कठोर दबाव हळूहळू सैल होऊ लागतो. गेल्या अनेक महिन्यांपासून तुळ राशीच्या मनावर एक अदृश्य ओझं होतं. निर्णय घ्यायला भीती, पुढे जायला असूनही पाय अडकल्यासारखं वाटणं आणि सतत एकच प्रश्न मनात, मी चुकीचा तर नाही ना. ग्रहांची ही नवीन स्थिती सांगते की भ्रम दूर होईल, मन स्पष्ट होईल, योग्य आणि अयोग्य यामधला फरक ठळकपणे कळू लागेल. आता गोष्टी तुमच्या विरोधात नाहीत तर तुमच्या बाजूने हलायला सुरुवात होते आणि हा बदल हळू असला तरी कायम स्वरूपी आहे. सर्वात मोठी खुशखबर नेमकी कुठल्या स्वरूपात येईल तर तुळ राशीला मिळणारी खुशखबर ही मोठी घोषणा असेलच असे नाही, पण तिचा परिणाम इतका खोल असेल की तुम्ही आतून हलून जाल. ही खुशखबर अशी असेल जी तुम्हाला आत्मसन्मान परत देईल, मी काहीच नाही ही भावना मोडून काढेल आणि तुम्हाला स्वतःवर पुन्हा विश्वास ठेवायला शिकवेल. काहींसाठी ती नोकरी किंवा व्यवसायाशी संबंधित असेल जिथे तुम्हाला शेवटी योग्य स्थान मिळेल. काहींसाठी ती नात्यांशी संबंधित असेल जिथे समोरची व्यक्ती अचानक तुमचं महत्त्व ओळखेल. आणि काहींसाठी ती खुशखबर अशी असेल जी तुम्ही कोणालाही सांगू शकणार नाही, पण एकटे असताना डोळ्यातून अश्रू येतील, आनंदाचे आणि सुटकेचे. इतके दिवस दुःख का होते यामागचं गूढ कारण आणि खूप महत्त्वाचं वळण. तुळ राशीच्या लोकांना आयुष्याने मुद्दाम थोडं झुकवलं कारण तुम्ही सहज मोडून पडणारे नाहीत. तुमचं दुःख दिसत नव्हतं, पण तुमची सहनशक्ती वाढत होती. तुम्ही चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवला, स्वतःपेक्षा इतरांना प्राधान्य दिलं आणि तरीही शांत राहिलात. नियतीने हे सगळं पाहिलं आहे. म्हणूनच आता जे येत आहे ते तात्पुरतं सुख नाही तर आयुष्याला स्थैर्य देणारा आशीर्वाद आहे. हा पॉइंट समजला तर संपूर्ण भविष्यवाणीचा अर्थ समजतो. तुमच्या आर्थिक स्थितीत मोठा होणारा बदल असेल. तुळ राशीचं दुःख फक्त पैशांचं नव्हतं तर अस्थिरतेचं होतं. पैसे येतात पण जातात, योजना करतो पण अडथळे येतात, मेहनत करतो पण श्रेय मिळत नाही. 21 डिसेंबर नंतर हे चक्र तुटायला सुरुवात होते. आता उत्पन्न अधिक स्थिर होईल, खर्चावर नियंत्रण येईल आणि पैशाबाबत सततची चिंता कमी होईल. हा बदल अचानक श्रीमंती देणार नाही, पण मनाला शांतता देईल आणि हीच शांतता तुळ राशीसाठी खरी संपत्ती आहे. प्रेम आणि नातेसंबंधात येणारा भावनिक क्षण जो तुमच्या मनाला स्पर्श करणारा असेल. तुळ राशीच्या लोकांनी प्रेमात खूप दिलं, पण बदल्यात खूप वेळा मौन मिळालं. 21 डिसेंबर नंतर एक असा क्षण येईल जिथे कोणीतरी तुमच्या भावना शब्दात मांडेल किंवा तुम्हाला ते ऐकायला मिळेल जे तुम्ही खूप दिवस ऐकायचं स्वप्न पाहिलं होतं. हा क्षण नाट्यमय नसेल, पण अतिशय खराखुरा असेल. त्यावेळी तुम्ही बोलणार नाही, फक्त डोळे ओले होतील आणि मन म्हणेल, आता पुरे, आता समजलं. ही खुशखबर अचानक कशी आणि कोणत्या क्षणी येईल खूप महत्त्वाचा भाग आहे. तुळ राशीच्या आयुष्यातील ही खुशखबर नियोजन करून येणार नाही. तुम्ही ज्यावेळी सगळ्यात जास्त थकलेले असाल, ज्या क्षणी तुम्ही मनात म्हणाल आता काही अपेक्षा ठेवायच्या नाहीत, त्याचवेळी नियती हालचाल करेल. हा क्षण अगदी साधा असेल, कुठलाही मोठा गजर नाही, कुठलाही जल्लोष नाही. एक फोन कॉल येईल किंवा अचानक कुठून तरी संपर्क करेल किंवा एखादा निर्णय तुमच्या बाजूने घेतला जाईल. त्यावेळी तुम्ही काही क्षण शांत बसाल, हृदयाची धडधड वाढेल आणि मनात एकच विचार येईल, हे खरंच घडतंय का? ही खुशखबर इतकी अनपेक्षित असेल की तुम्ही आधी विश्वास ठेवणार नाही, पण काही तासांनी डोळ्यातून आपोआप अश्रू येतील. 21 डिसेंबर नंतर तुळ राशीने नेमकं काय करावं आणि काय टाळावं तर जीवन बदलणारा सल्ला. हा काळ फक्त मिळवण्याचा नाही, तो स्वीकार करण्याचा आहे.
सगळ्यात आधी एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही जे मिळवत आहात ते तुम्ही पात्र आहात म्हणून मिळवत आहात आणि म्हणून स्वतःवर शंका घेऊ नका. हे किती दिवस टिकेल असा विचार करू नका. जुन्या अपयशांची तुलना नवीन संधींशी करू नका. एक महत्त्वाची गोष्ट टाळा, तुमच्या आनंदाबद्दल प्रत्येकाला सांगणं. काही लोकांना तुमचं सुख अस्वस्थ करतं, म्हणून शांत राहा. आनंद मनात साठवा आणि कामावर लक्ष केंद्रित करा. हा काळ योग्य निर्णय घेतला तर पुढील अनेक वर्षांचा पाया इथेच घातला जाईल. हा काळ का विसरणं अशक्य आहे? तुळ राशीच्या आयुष्यात 21 डिसेंबर नंतर जे घडणार आहे ती फक्त एक चांगली बातमी नाही. तो न्याय आहे तुमच्या अश्रूंवरचा, तुमच्या संयमावरचा, तुमच्या न बोललेल्या वेदनांवरचा. जेव्हा तुम्ही मागे वळून पाहाल तेव्हा जाणवेल की प्रत्येक अपमान, प्रत्येक विलंब, प्रत्येक एकटेपणाचा क्षण याच दिवसासाठी होता. हा काळ तुम्हाला श्रीमंत नाही पण स्थिर करेल आणि स्थिरता म्हणजेच खऱ्या अर्थाने सुख. हे ऐकून प्रत्येक तुळ राशीची व्यक्ती इतकंच म्हणेल की हो, वेळ लागला पण जे मिळालं ते आयुष्यभरासाठी आहे.